राजकारण विकासावर होईल का, की पुन्हा धर्मावर आणि मतावरचं गणित राहील? मित्रांनो, 2047 मध्ये कोण राज्य करेल? तर तीन मुख्य पातळ्या असतील. पहिली पातळी म्हणजे भारतीय जनता पार्टी. जर त्यांनी रोजगार, तंत्रज्ञान, आधुनिक शेती व अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं तर त्यांचा प्रभाव टिकेल. पण जर केवळ भावना, धर्म यावरच भर दिला तर लोक विकास मागतील. आणि मोदी नंतर कोण, हा पण एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर काँग्रेस काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते, पण तेव्हाच जेव्हा तरुणांना प्राधान्य दिले जाईल. नवीन भारत, नवीन विचार, युवकांचा विश्वास मिळवणं हे काँग्रेसला सर्वात मोठं आव्हान आहे. आणि तिसरा म्हणजे प्रादेशिक पक्ष, जसे की शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आप, डीएमके, तेलंगणा, बिहार, बंगाल या राज्यांचे प्रादेशिक नेते हे स्थानिक गरजावर आधारित व राजकारण पुढे नेतील. 2047 मध्ये राज्य पातळीवर प्रादेशिक आणि केंद्र पातळीवर संयुक्त सत्ता हा नवा ट्रेंड दिसेल.